नमस्ते. किचन स्टोरी मराठी रेसिपीत परत एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज बनवणार आहे मी मस्त अशी लसूण शेव बनवणार आहे. घरच्या घरी मस्त चवदार अशी ही लसूण शेव होते आणि मुलांना आवडते, म्हणून म्हटलं चला घरीच बनवूया. बाहेरून आणण्यापेक्षा तर घरी बनवलेलं किती पण चांगलं असतं आणि ताजी ताजी अशी ही शेव पण खायला छान लागते. म्हणून हे बघा, इकडे अर्धा किलो बेसन आणलेलं आहे मी. आता बेसन थोडंसं चाळून घेते, म्हणजे त्याच्यामध्ये जाळ्या आळ्या असलेल्या हे निघून जातील. आपण मग बिनधास्त आपण शेव बनवायला तयार होईल बेसन. तर लसूण शेव बनवायची म्हणल्यावर अगोदर लागणार आहे ते आपल्याला लसूण, आणि थोडासा जास्त लसूण लागणार आहे, कारण ही शेवच आहे, नावच आहे त्याचं की लसूण शेव. मग थोड्या लसूणाची चव आपल्याला चांगली जास्त टाकली की लसूण एकदम छान चवदार लसणाची चव येते. तर हे बघा, इकडे बेसन चाळून घेतलेलं आहे. तर 2 चमचे मी लाल तिखट टाकलेलं आहे, चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे, आणि हळदीचा वापर थोडासा कमीच करायचा, नाही तर त्याला कलर थोडासा वेगळा येतो. आणि इकडे जे मी लसूण सोलून घेतलेला होता तो लसूण सुद्धा आपल्याला त्यात टाकून घ्यायचा आहे. आता लसूण ही मी डायरेक्ट टाकलेला आहे, तर तुम्ही असं न करता तुम्ही थोडंसं पाण्यामध्ये टाकून आणि चाळणीमध्ये चाळून घ्या, कारण ही आता माझी चूक झालेली आहे. मी असंच टाकलं, पण जेव्हा मी लसूण घेतलं, म्हणजे शेव बनवायला घेतलं ना, तेव्हा मला खूप त्रास झाला कारण त्यातून शेव बाहेर येतच नव्हती. म्हणून मी तुम्हाला सांगते, आता ही थोडं पाणी टाकूनच वाटून घ्या आणि पाणी करून ह्याच्यामध्ये तुम्ही टाकून घ्या. आता सगळे मसाले, हळद, मीठ वगैरे सगळं टाकून झालेलं आहे. तर हे बघा, पीठ असं छान आपल्याला सगळ्या त्याच्यामध्ये गाठी वगैरे होत्यात ती चांगल्या हाताने सगळ्या फोडून घ्यायचं आहे, कारण आपल्या सोऱ्यामधून पण बाहेर येत नाहीये. त्यासाठी चांगलं एकदम सलम पीठ करायचं आहे आपल्याला. असा हाताने फेटून फेटून मी ही पीठ बनवून घेणार आहे. बघा, बघू शकता तर सगळ्या गाठी वगैरे फुटलेल्या आहे, पण लसणाचे तुकडे त्याच्यामध्ये राहिले. ते मला नंतर लक्षात आलं, जेव्हा मी शेव बनवाय घेतली तेव्हा मला ध्यानात आलं. तर आता इकडे गॅस पेटवून आपण तेल गरम करायला ठेवणार आहे. जेवढं तळायचं आहे तेवढं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. आता मी म्हणलं, मला वाटलं लसूण जास्त बारीक झालेला आहे, काही व्हायचं नाही. पण जेव्हा मी शेव बनवाय घेतलं ना, तेव्हा येत नव्हतं. सारखं सारखं मला पीठ काढावं लागलं त्याच्यातून, त्या आपल्या सूर्यामधून सारखंच पीठ काढावं लागत होतं, परत भरायला लागत होतं. असा त्रास झाला. तुम्हाला होऊ नये म्हणून मी सांगते की तुम्ही तसं बनवू नका. पाणी घालून वाटा भरपूर, चांगलं असं बारीक वाटून चाळणीमधून पाणी काढून घ्या, मग तुम्ही पिठामध्ये घाला. तर हे बघा, ह्याच्यातच बनवणार आहे मी. माझ्याकडे पितळेचा पण आहे, पण ह्याच्यामध्ये चांगला येईल फास्ट म्हणून मी हीच घेतलेला आहे. पीठ पण चांगलं भिजलेलं आहे आणि तेल पण थोडस चांगलं कडक गरम होऊ द्यायचं, म्हणजे शेव आपली चांगली अशी कुरकुरीत होते. हे बघा, मी शेवची प्लेट लावून घेतलेली आहे. तर हे बघा, चमच्यानी वगैरे असं भरून घ्यायचं आहे आपल्याला, जेवढं बसेल त्याच्यामध्ये चमच्यानी, आणि व्यवस्थित भरता येतं. हाताने एवढ्या लांबपर्यंत आपण घालू शकत नाहीये, त्यासाठी चमच्यानी भरलं ना तर व्यवस्थित हे पीठ आपल्या सूर्यामध्ये जातं. तर बघू शकता, बघा एकदम छान असं कडक तेल होऊ द्यायचं आहे सुरुवातीला, आणि आपण शेव पाडायला सुरुवात करायचं. सुरुवातीला शेव चांगली पडली, पण एकदा लसणाचं आत जाऊन बसलं ना, तेव्हा मला कळलं की आपण चुकलंय काहीतरी म्हणून. कारण लसूण बसला ना आतमध्ये जाऊन, येत नव्हतं व्यवस्थित. आणि हे बघा, छान अशी लाल जास्त लाल करायची नाहीये, पण असं सोनेरी होईपर्यंत आपल्याला ही शेव चांगली तळून घ्यायचं आहे. तुम्ही जास्त जर कच्ची काढली तर मऊ पडते लगेच, त्यासाठी तसं करू नका. थोडीशी कडकच ही करा. हे बघा, सुरू झालं आहे. आता हे 1-2 चांगले आलेले आहेत. एकच चांगला आला म्हणायचं येडा बनवलेला, तर दुसऱ्याला हे बघा असं म्हणजे व्यवस्थित आलेलं नाहीये. आता मी काढून परत ही दुसरी प्लेट लावलेली आहे, थोडं बारीक शेवची प्लेट लावली मी. तर हे बघा, बघू शकता किती छान मस्त अशी होते शेव. हे बघा, ही बारीक शेवची आहे त्याची. तर हे बघा, ही एक मी बारीक शेवचं तळून घेतलेलं आहे, कारण मोठ्यापेक्षा बारीक शेव खायला पण छान लागते आणि दिसायला सुद्धा छान लागते. मला ती मोठी थोडी आवडली नाही, म्हणून हे बारीक लावली मी. मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लसूण शेवचा नक्की कमेंट करा, आणि आवडले असेल तर एक लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन आला असेल चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच मस्त एक छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय मैत्रिणींनो.